अशोकजी मालकर सर ये मॅच कव्हर करतील. धन्यवाद. नक्कीच मॅच चालू आहे. एका बाजूला कस्तुरी कोंडा 11 सापोली त्यांच्या विरोधात विहित 11 सावने टीम. निखिल सावंत पहिलाच गोलंदाज वेगवान होते. यावेळेस पहा टप्पा पडला सरळ सबीर पाटील यांच्या हातामध्ये विसावला गेला. आणि आपण सावने टीमचा विचार केला ना अशोक मालकर सर, ही टीम देखील एकवटली. तुम्ही उल्लेख केला होता एक गाव दोन संघ सातत्याने आपण पाहत असतो आणि तेव्हा टीमची बॅलन्स बिघडला जातो. परंतु चावणे टीम जी आपण पाहायला गेलं न्यू स्टार चावणे जी नावलौकिक होती ती मैदानाच्या आतमध्ये असा संपूर्ण ताकदीनं एकजुटीने उतरल्या आपल्या गावासाठी. याबतचा बॉल आणखीन एक निखिल सावंतला किरण सोप्पं नाही. बॅटर आपण जर पाहायला गेलं राहुल आणि ओमकार आपण पाहतोय सलगचे 3 बॉल डॉट. स्लोवर डिलिव्हरी गती परिवर्तन केलं आणि यावर हेच करायचं होतं मागच्या मॅच मध्ये तलोल टीमच्या गोलंदाजांना अशोक मालकर सर. कारण आपण पाहायला गेलं जर व्हेरिएशन असते त्या विपरीत चांगली फिल्डिंग झाली असती तर कदाचित तलोल टीम विजय देखील झाली असेल. त्यांच्या झालेल्या चुका आता तुम्हाला अगदी मैदानाच्या बाहेर जाताना गाडीवरती प्रवास करताना नक्कीच आठवतील. परंतु झालं गेल्यावर काही होत नसतं. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट जेव्हा चालू असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला चुका सुधारायच्या असतात. याबतचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी. निखिल सावंत काय गोलंदाजी करतोय. सावने एक्सप्रेस अशी ओळख आहे अगदी या गोलंदाजाची आणि त्याच प्रकारे चांगला टप्पावरती गोलंदाजी फास्ट अँड फ्युरियस. निखिलकडे वेग आहे त्या विपरीत व्हेरिएशन देखील आपण पाहतोय. फलंदाज राहुलला त्याने उभं ठेवलं अक्षरशः पाहतच ठेवलं मित्रमंडळ बांधून ठेवलं. अद्याप तवा फेकले गेलेत 5 चेंडू. अगदी मेडन षटक येईल का निखिलचं यावेळेस लाऊड अपील होते. यस विकेट आल्या की काय नक्कीच आपण पाहायला गेला फलंदाज बाद असेल त्या विपरीत मेडन षटक आलाय. अगदी चावणे एक्सप्रेस निखिल सावंतला फेकलाय. अगदी या मॅच मध्ये पहिलं षटक मेडन.
विपरीत पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा. संदीप गायकवाड सरांनी देखील म्हटलं की क्षेत्ररक्षण खूप महत्वाचा भाग आहे, कारण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो ना, तेव्हा तुमच्या फिल्डिंग डिपार्टचं काम असतं की आपल्या गोलंदाजांना आत्मविश्वास देणं, आणि आत्मविश्वास दिला जातो आता किरण यांना. कारण किरणचा खेळ आपण पाहिला सातत्यानं एसडीबी ट्रॉफीमध्ये आपण पाहिला सावने टीम देखील एक पारितोषिक पटकावलं होतं, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण टीमचा कमालीचा खेळ पाहायला मिळाला होता. आणि यावर सावने टीम वरोशीचा नाईट टुर्नामेंट देखील अगदी सुपर 7 मध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे सध्याच्या घडी त्यांचा फॉर्म आपण चांगला, कारण एकजूटपणा अगदी आपण पाहिला. संदीप गायकवाड सरांनी उल्लेख केला अगदी 17चा तो विश्लेषण त्यांनी सांगितलं. या ठिकाणी सर्व एकत्र येऊन एक साथीने आवाज किल्ला लढवला जात, पण यावेळेस केला आक्रमण. यस पवा बालकली येतोय, प्रवीण पाटीलनं पकडला चेल आणि संपवला या बॅटरचा खेळ. अजून एक धक्का बसतोय कस्तुरी कोंडा 11 सापोली टीमला. क्लॉक सेट असेल अगदी एका इनिंग साठी 20 मिनिटाचा अवधी असेल, म्हणजे 4 षटकांसाठी 20 मिनिटं. त्याआधी 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवावी लागतील. टाइम अलर्ट असेल, परंतु आपण पाहतो दुसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किरण आपण पाहायला गेलं 1 धाव खर्च केली, 2 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. मी म्हटलं होतं ना कमालीचा खेळ सातत्याने राहिला. गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र सावने टीमचा विचार केला. V11 सावने या नावाने संघ खेळतो. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेन्सचा स्वीट साऊंड ऑफ बॅट, परंतु क्षेत्ररक्षक आहे निखिल सावंत पकडला चेल. आवेशच्या प्रवाहाच्या विरोधात हा फटका पाहायला मिळाला. नक्कीच आवाज फटका फसला, आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या कस्तुरी कोंडा 11 सापोली. पण त्यावेळेस 1 धाव धावफलकावरती विकेट डाऊन झाल्यात. अद्यापर्यंत किरण सर सांगतात 4 विकेट डाऊन झाल्यात, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहायला गेला आता टीम थोडीशी बाकपुटला ढकलली गेल्या, परंतु यावेळेस एका बॅटरला जबाबदारी घ्यावी लागेल. असं या ठिकाणी आपल्याकडून काही होणार नाही हे म्हणण्यापेक्षा काहीतरी करून बघू हे म्हटलं ना, तर नक्कीच यशाच्या पायरीवरती पहिली वाटचाल ती तुमची असते. त्यामुळे तुम्हाला अगदी सुरुवात आता करावी लागेल. वेळ अजूनही गेली नाही कस्तुरी कोंडा 11 सापोली टीम साठी, कारण त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता इंडिया नंबर 6 वरती मनोज दाखल झालेत. किरण ट्रॅक वरती लो फुलटॉस बॉल हलक्या त्यानं सॉफ्ट हँडेड या बॉलला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 धाव या बॉलवरती मिळाली जाईल. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 2 या अंकावरती. हा अगदी आपण पाहायला गेलं कासवाच्या गतीनं धावफलक पुढे सरसावतं. अवघ्या 2च धावा धावफलकावरती आहेत. आता तुम्हाला पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल. मी म्हटलं ना गोलंदाजी अटॅक स्ट्रॉंग आहे या टीमचा, त्याच्यासाठी रासायनिक परिस्थितीमध्ये दबदबा बनवला. आणि असं म्हटलं जातं ना बॅट्समन विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट्स. एक गोलंदाज तुम्हाला शृंखला जिंकवण्याकडे नेत असतो, त्यामुळे त्याचा रोल खूप महत्वाचा असतो. हलक्या हाताने अगदी या बॉलला सॉफ्ट हँड स्टीअर केलं, फक्त स्लाइस केल्या बॉलला. संदेश पाटील बॉल वरती येतील. 1 धाव या बॉल वरती प्राप्त होईल. यस प्रवीण पाटील संदेश पाटील ही बंधूंची जोडी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू. परंतु अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये माकवा स्टीवा अगदी इरफान पठाण युसुफ पठाण ते अगदी आपण पाहायला गेलं नक्कीच आपण खूप सारे बंधूंची जोडी, परंतु 2 बंधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण पाहायला गेला तर नक्कीच इतिहास घडत असतो. परंतु या अगदी 2 बंधूंचा खेळ कमालीचा राहिला. आणि यावेळेस पहा संदेश पाटील सोबतच प्रवीण पाटीलचा परतलेला फॉर्म अगदी आता चावणे टीमसाठी खूप सुखकर प्रवास करणारा बनला. परंतु आपण पाहायला गेला 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पोहोचले 2 अंकानंतर 3 या अंकावरती पोहोचले. 3 धावा धावफलकावरती. चला स्पीड अप करा विनंती असेल. 3 धावा धावफलकावरती
लागल्या गेल्यात अद्यापर्यंत 2 षटक संपली. म्हणजे काय गोलंदाजी राहिली. पहिलं षटक निखिल सावंत फेकलं, मैदान षटक, त्याच्यामध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाही. तदनंतर किरण आले, त्याने आपण पाहायला गेलं त्या षटकामध्ये धावा खर्च केला किरणने 3 आणि 3 विकेट संपादन केला. अद्यापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर कस्तुरी कोंडा 11 सापोली टीम पोहोचले आता फक्त 3 धावसंख्येवरती. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, परंतु यापास मोठं आव्हान आहे. भावेश आणखीन एक दर्जेदार यस माथापर गोलंदाज म्हणून ट्रॅक वरती तयार आहे. सामने टीमचा इरा लो फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जर्सी नंबर 77 बॉल वरती येतील, फेकतील. यस सिंगलला केला, डबल मध्ये त्वरित कन्वर्ट. संधी नव्हती आता बॉलरकडे. थ्रो खराब आपण पाहायला गेला, थ्रो चांगला होता परंतु याबाबत कम्युनिकेशन चांगलं होतं. सापोली टीम बराचसा दूरवरचा प्रवास करून आले. सातत्याने या विभागामध्ये आपण जेव्हा नाईटच्या शृंखला असते ना सापोली टीमला पाहत असतो आणि आपण पाहिलं या विभागामध्ये त्यांना देखील अगदी खेळायला आवडतं आणि याबाबत त्यांचा खेळ थोडासा आता नाजूक परिस्थिती. डाव थोडासा यस रिव्यू शॉट या ठिकाणी नो बॉल ओ स्टेपिंग. यस रिव्यू कोणाचा? अंपास रिव्यू. दोन्ही टीम साठी एक एक रिव्यू असेल भीमा साठी. इट्स फेअर डिलिव्हरी सर. नक्कीच आपण पाहतोय 2 धावा या बॉल वरती आल्या. टीमची टोटल आपण पाहतोय अगदी 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 5 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप रोखला भावेश आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी केलं किरण आणि निखिल सावंत. त्यानंतर भावेशला आपण पाहतोय. यावेळेस विकेटची संधी, आणखीन एक विकेटची पटजण. अगदी आपण पाहायला गेला पत्तांचा बंगला जसा कोसला बा तशी आता विकेटची पटजण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सापोली टीमच्या बाजूनं अडचणीमध्ये होते वाढ. आणखीन एक धक्का तब्बल बसतोय 5वा. अगदी बॅटिंग करणारा कस्तुरी कोंडा 11 सापोली टीमला. बोरगाव मोरिया बोरगाव असावी, गावदेवी बोरगाव या ठिकाणी आपण आला असेल रिपोर्टिंग करायचं. बोरगाव ब संघ विनंती असेल या ठिकाणी आला असेल तर रिपोर्टिंग करा. यस या ठिकाणी आलेत, धन्यवाद. यावरचा बॉल आपण जर पाहिला तर नक्की चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाजी मी म्हटलं होतं ना प्रमुख अस्त्र आहे. 5 विकेट डाऊन झालं. जेव्हा तुमच्या आघाडीचे पाठ शून्यावरती सातत्याने बाद होत असतात तेव्हा तुमच्यावरती प्रेशर बनला जातो. इनसाइड आउट याबस आपण पाहतो फटका खेचला परंतु आपण पाहायला गेला क्षेत्ररक्षक होते थोडंसं फंबल. त्या बॉल वरती थोडेसे जरूर फंबल तुषार पाहायला मिळाले. तुषार होते आपण पाहायला गेला त्या ठिकाणी षटक कव्हर रिझन मध्ये या ठिकाणी आपण थोडंसं फंबलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टीमची टोटल पोहोचेल तब्बल 7 अंकावरती. अद्याप एकही अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. डीप एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न कमालीचा पाहायला मिळाला. बॉलला फील्ड केलं त्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रशांत यांनी आणि आपल्या टीमसाठी धावा नक्कीच वाचवल्यात. बोरगाव टीमचा कॅप्टन आणि वडगाव टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. बोरगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आपण पाहायला गेलं नक्कीच त्यांनी रिपोर्टिंग केली. वडगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. परंतु यावेळेस फटका अपरकटचा आपण पाहिला पॉईंटच्या बाजूने आपण पाहिला गलीच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगला फटका पाहायला तो वाईट तो थोडासा पाहायला मिळाला. नक्कीच समीर पाटील यशांच्या मागे नक्कीच आपण सातत्याने पाहतोय. समीर पाटील एक खूप मोठं नाव आहे, अगदी उद्योजक आहेत त्याचबरोबर आपण पाहायला चांगले खेळाडू देखील. अगदी आपण पाहायला गेलं 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीने टीमची टोटल जाऊन पोहोचले फक्त 11 धावा धावफलकावरती. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 5 गडी बाद झाल्यात.
अगदी आपण पाहिला सापोली टीमचे, परंतु एक गटाचा खेळ संपला आपण पाहिला ना, त्याच्यामध्ये उच्चांक होता अगदी तब्बल 64 धावसंख्येचा गावदेव क्रिकेट संघ टेंबरी टीमचा. म्हणजे याचाच अर्थ अगदी गावदेव क्रिकेट टीम टेंबरी यांचं नशीब झलकावलंय, म्हणजे त्यांना बाय नक्कीच या ठिकाणी मिळाले. 64 चा उच्चांक आपण पाहिला. गावदेव क्रिकेट संघ टेंबरी यांना या ठिकाणी अ गटातून बाय नक्कीच मिळाले. धावसंख्येचा उच्चांक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता केली जाते, परंतु 30 षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं, अनालिसिस आपण पाहिलं. निखिल सावंतनं पहिले षटक हाताळलं होतं, त्याने मेडन षटक हाताळलं, 0 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. तदनंतर किरण आले, किरणने धावा खर्च केल्या 3 विकेट त्यांच्या नावावरती. तदनंतर भावेश आले, भावेशने धावा खर्च केल्या 8 आणि विकेट त्यांच्या नावावरती. आणि तब्बल 11 धावा फक्त धावफलकावरती आवाज पाहायला मिळतील. त्या ठिकाणी असं म्हणतात ना, अगदी संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. स्वप्न मोफतच असतात, त्यांचा पाठलाग करण्यासाठी मोजावी लागते ती किंमत. ती किंमत म्हणजे तुमचा मेहनत आणि तुमचा संघर्ष. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो करावा लागेल, कारण क्रिकेट हा खेळ, क्रिकेटने आपल्याला काय शिकवलंय? मोठ्या खेळाडूंचा आदर करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. पंचांचा आदर करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. संकटांना सामोरं जाणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. आणि संघर्ष करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला संघर्ष, मेहनत, जिद्द, चिकाटी सर्व दाखवावे लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या टीमला अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये आणावं लागेल. जरी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहायला गेला अगदी 1-2 मोठे फटके आले, चांगली धावसंख्या उभारली, सापोली टीम देखील गोलंदाजी करण्यासाठी कमी नाहीये. त्यामुळे अगदी आपण पाहायला गेलं एक सन्मानजनक फायटिंग टोटल जर उभारलं गेलं ना, तर नक्कीच अगदी प्लस पॉईंट असेल बॅटिंग करणाऱ्या कस्तुरी कोंडा 11 सापोली टीम साठी. या बच्चा बॉल फुल टॉस, बॉलला पाठवलं, फुल टॉस वरती केला, फुल टोल बसून. मला नाही जमत तोडजोड, मला आवडते तोडफोड. काय देईल सापोली टीमला? तर आत्मविश्वास देईल, आणखीन एक आत्मविश्वास भरलेला स्ट्रोक, परंतु एलिमिनेशन कमी. संदेश पाटील चुकी करतात, बॉल जमिनीवरती लँड झाला, त्या विपरीत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? संदेश पाटील यांच्याकडनं आपण क्वचितच पाहतो असे झेल सुटताना. या टीमचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहिलं की त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु आपण पाहायला गेलं थोडंसं जजमेंट चुकलं. उन्हाचा देखील भरपूर तडाखा आणि आपण पाहायला गेलं तर नक्की दमछाक मैदानाच्या आतमध्ये होत असते, पण टीमची टोटल पोहोचले 19 अंकावरती. शेवटचा षटक आहे यशच्या हातामध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॅटर पडतात झडतात, पडलं जातं झडलं जातं कशासाठी? आपल्या गावाच्या नावासाठी. जो तो आपल्या गावाच्या नावासाठी प्रयत्न करत असतो. एक गाव 11 खेळाडू, अगदी मी तर म्हणेन इंडियन टीमच्या मेंटरपेक्षा सिलेक्शन करणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे 11 खेळाडू आपली निवड होणं आणि आपल्या अंगावरती गावाची जर्सी आहे आणि आपल्या गावासाठी आपलं 100% एफर्ट्स देणं या आपलं परम कर्तव्य. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 20 धावा, एक धाव खूप महत्वाची या सत्रामधील सापोली टीम साठी, कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला फाईट करायची या धावा घेऊन. स्लो डिलिव्हरी चॉप केल्या, बॉटम मॅचचा योग्य वापर. वाईड लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत, या बॉलवरती येते सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. यस, 2 धावा कंप्लीट होती चांगल्या पद्धतीनं. अगदी दुपारच्या सत्रामध्ये 2 धावा एक केलेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं सोपं नसतं, त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केला. टीमची टोटल आता पोहोचेल तब्बल 22 या अंकावरती. पहा चांगला टोटल कडे वाटचाल करते सापोली टीम. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत या शेवटचे गोलंदाज अद्यापर्यंत विचार केला त्यांनी धावा खर्च केल्या 11. लो फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केल्या, बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काउ कॉर्नर रिजन मध्ये निखिल सावंत बॉलवरती येतील, पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पहा भाकप मिळालं, हे नशीब बलवत्तर, नाहीतर कदाचित. काय घडतंय? समीर पाटील यांच्या हाताला बॉलच लागत नाहीये. काय घडत आहे आता? टेन्शन मध्ये आलं असं का? असं घडतंय? या बॉलवरती सर धावा येतील 4, म्हणजे धावून 4 धावा कंप्लीट केल्यात. काय कमालीची अभ्यास रणनीती पाहायला मिळाली. जिथे संधी आहे ना त्या संधीचा फायदा या बॅटर्सने घेतला आणि टीमची टोटल पोहोचवल्या 26 या अंकावरती. 26 धावा. एक चुकी तुम्हाला नक्कीच या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते.
यावेळेस हाफ ट्रॅकर होता, रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटर स्वतःवरती नावारच असेल, कदाचित सरळ बाटण्या पट्ट्या खेचला असताना तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु शेवटचा बॉल आला डॉट, याचा अर्थ आपण पाहायला गेला पहिल्या सत्राचा केस संपला आणि 26 धावा धावफलकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करताना कस्तुरी कोंडा 11 सापोली टीमच्या. आता दुसऱ्या सत्रामध्ये 4 षटकं अर्थातच 24 बॉल आणि करायचं पाठलाग 27 या धावसंख्येचा विथ 11 न्यू स्टार चावणे या टीमला. त्याआधी आपण जर विचार केला 27 धावा, परंतु निखिल सावंतचा मेडन षटक होता. किरणचा अगदी आपण पाहिला 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. भावेशने फक्त धावा खर्च केल्या 8. नंतर यश आले आणि त्यांनी धावा तब्बल खर्च केल्या 15. शेवटचं षटक किरणचं हाणामारीचं षटक का म्हटलं जातं ते षटक सांगून गेलं आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. आता थोडासा आत्मविश्वास डबल झाला असेल बॅटिंग करणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये सापोली टीमचा. आता 27चा पाठलाग होईल का यशोजी ते पाहिलं जाईल. त्याआधी जाऊया डीजे कडे. डीजे वाजव गाणे तुझे. कॉल तुमच्यासाठी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण कृपया टॉस साठी या ठिकाणी याचा स्पर्धेचा नियम आम्हाला जशी इनिंग संपेल तसा लगेच टॉस केला जाईल. आणि आपण पाहायला गेला वडगाव त्याच्या विरोधात बोरगाव ब या टीमचा या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे कृपया आपण टॉस साठी या. सन्माननीय आपण पाहतोय नितीनजी महाब्दी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत माझगाव त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. पाहायला गेलं शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतो. नितीन महाब्दी साहेबांचा शुभ सन्मान. माजी उपसरपंच नक्कीच आपण पाहिला राजेजी महाब्दी आणि नितीनजी महाब्दी यांच्या माध्यमातून जी आपण पाहतोय लाईव्ह कव्हरेज श्री साई इव्हेंट ते करता पुरस्कृत केलं गेलं. या दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत माझगाव नितीन महाब्दी आणि राजेजी महाब्दी यांच्या माध्यमातून आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी त्यांच्या सुपुत्रासहित पार पडतो. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. या ठिकाणी साहेब धन्यवाद असेल. आपलं सहकार्य खूप मोलाचं. या ठिकाणी स्थान पण व्हायचं. आपण या स्पर्धेला आलात. या स्पर्धेची शोभा नक्कीच वाढली गेल्या. परंतु करायचं आता 27 धावसंख्येचा पाठलाग अगदी व्ही जय हनुमान सावणे या टीमला. परंतु आपण पाहिला बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. एका बाजूला संदेश पाटील, दुसऱ्या बाजूला प्रवीण पाटील अर्थातच पवार. आपण पाहिला त्याचा भन्नाट फॉर्म सध्याच्या वर्षाला आपण पाहायला गेला. आपण पाहायला गेला तर बंधू दोन भाऊ आहेत आणि यावस जोड साखली आपण सातत्याने पाहतो आणि यावस तालमेल त्यांचा खूप चांगला, त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रवीण पाटील संदेश पाटील सातत्याने आपण पाहायला गेला टीमसाठी धावत येत असतात. गोलंदाजी करताना निखिलला पाहिलं, भावेशला पाहिलं, किरणला पाहिलं आणि यावेळेस आपण पाहायला चांगले खेळाडू आहेत. त्यानंतर समीर पाटील असतील, तुषार असतील, प्रशांत असतील, म्हणजे चांगले खेळाडू या टीम मध्ये आपण नक्कीच पाहतो.
टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करतो बोरगाव टीमचा कॅप्टन आणि वडगाव टीमचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टन साठी आता शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी या. चला बोरगाव यावतचा बॉल सर बाटनं स्लाइस केलं. शतरक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यस. पंचांकडे पहा. 11च्या 11 आलेत जवळ. संदीप गायकवाड सरांवरती प्रेशर टाकलं गेलं. नक्कीच रेफर केलं गेलं. हे चेक केलं जाईल रनआउट साठी. या ठिकाणी चेक केलं जाईल परंतु पाहिलं जाईल बॅटर सुरक्षित आहेत की नाही. संदेश पाटील यस कॉन्फिडन्स दिसतोय. दोन भाई दोन तबाई. दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण पाहिलं असेल काय घडतं. कारण रावणाला देखील त्याच्या बंधू भावाची साथ नव्हती. त्या ठिकाणी रावण हरला होता कारण त्याचा भाऊ त्याच्या सोबतीनं नव्हता. यस नॉट आउट डिसिजन आला. धावा या बॉलवरती संदीप सर या बॉलवरती धावा 2 येतील. पाहायला गेलं सर्व खेळाडू एकवटले. बॉल कडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्या ठिकाणी एक सिंगल आणखीन एक सोडली गेली आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती नक्कीच मिळवल्या गेल्या बॅटर संदेश पाटीलच्या माध्यमातून. संदेश पाटील याचा विचार केला ना तर सातत्यानं हा खेळाडू आपण विचार केला तर आपल्या चावणे गावासाठी चावणे टीमसाठी जेव्हा टीमला गरज असते हा खेळाडू उतरत असतो. आणि यावेळेस कमालीचा खेळ संपूर्ण टीमचा ऑल टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. आता सोबतीला आपण पाहतो प्रवीण पाटील राष्ट्र गेन वरती आणखीन एक आक्रमक बॅटर आहे या टीमचा. अक्षयचा बॉल आपण पाहिला चॉप करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेंथ वरती फेकला. यस लेझर गाइडेड मिसाईल होता. संदेश पाटील कडे उत्तर नव्हतं या बॉल वरती. अक्षयने सांगितलं जरी पहिल्या बॉल वरती आपण पाहायला गेलं रनआउटची संधी हुकली असली तर मी देखील माझ्यामध्ये क्षमता संदेश पाटीलची विकेट माझ्या नावावरती घेण्याची आणि त्याने दाखवलं. अगदी प्रात्यक्षिक पहिलाचा दुसराच बॉल फेकला अगदी यॉर्कर लेंथ वरती. अक्षय सापोली टीमचा आघाडीचा गोलंदाज. सातत्याने त्याचा खेळ देखील खूप चांगला राहिला. यावरचा बॉल फक्त स्लाइस केला पॉइंटच्या डोक्यावरून. यस क्रॅकिंग. कमालीचा बरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. संदेश पाटील ब्रँड आहे. आम्ही थँक्यू बोललो की तुम्ही थांबलं पाहिजेत. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 रन्स ऑन अ बोर्ड. आणखी एक कला क्वालिटी शब्द अपुरे पडतील. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द वन माउस सीमा रेषा पार आलाय संदेश पाटील. सबसे खाती फलकावरती लागल्यात. पाटला करायचं 27 धावसंख्येचा आणि पहिला गोलंदाज अक्षय मागणं ठरतोय. आणखीन बाल उंच गेलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक साठी अगदी लॉंग चेस होता. पुन्हा एकदा संधी घालवल्या. बॉल चाललाय अगदी वन माउस सीमा पार. धावा येतील या बॉल वरती तब्बल 4. टीमचे टोटल 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. पाठलाग करायचं 27 धावसंख्येचा. यावेळेस पहा काय कमालीची मॅन के तलवार से व संदेश पाटील के बल्ले से बच के रहना. अक्षयला संदेश मिळालेच असतील कारण आपण पाहिला तब्बल 10 धावफलकावरती लागल्यात 14. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन वेट ट्रान्सफर मागच्या पायावरती केला आणि बॉल लावलं डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चौकार 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 पाहायला मिळतोय. संदेश पाटील सबसे खातील.
विनंती असेल डे नाईट स्पर्धा वारंवार तुम्हाला सूचना देतोय कारण वेळेचं बंधन आहे त्या कारणास्तव विनंती असेल स्पीड अप करा मित्रांनो. नक्कीच दरम्यान आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री माझगाव गावाचे युवा नेते प्रदीप दादा पाटील यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना विनंती असेल की अतिथी मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच आमच्या विभागातील एक बुलंद आवाज आमचे समालोचक मित्र तांबोली देखील इथे आगमन झालेले आहे. त्यांना देखील विनंती असेल की समालोचन कक्षावरून विराजमान व्हायचं आहे. आपलं स्वागत आहे या शृंखलेमध्ये. परंतु आपण पाहायला गेलं संदेश पाटीलना अगदी शेवटचे 4 बॉलवरती 4 चौकार ठोकले आणि टीमची टोटल पोहोचली तब्बल 18 या धावसंख्येवरती. आता 27चा पाठलाग करताना अवघ्या 9 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 18 बॉल्स मध्ये. परंतु आता स्ट्राइक इन वरती प्रवीण पाटील आणखीन एक दर्जेदार बॅटर या टीमचा. आपण पाहलं प्रवीण पाटील ब्रँड आहे अगदी चावणे गावाचा. संदेश पाटीलच्या समेत लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. संदीप पवार या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू. परंतु यावेळेस मेहनत घ्यावी लागेल बॉलर ओमकारला. यावेळेसचा बॉल प्रवीण पाटील ठोकतोय. यावेळेस या बॉल वरती किती धावा येतील पाहिलं जाईल. बॉल चालाय सीमा पार. नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आली आहे. प्रवीण अर्थातच पवार दादाची बेल. अवघ्या 3 धावसंख्येची गरज. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक या बॉल वरती स्लाइस केलं होतं. बॉलला पाकफुटला जाऊन पंच केलं. एक सिंगल प्रवीण पाटीलने घेतल्या. टीमची टोटल आता पोहोचले तब्बल 25. अवघ्या 2 धावसंख्येची गरज. संदेश पाटील एमएस स्टाईलने सामना फिनिश करतील का की सिंगल डबल ना सामना संपवतील. जर्सी नंबर 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील. आणि आपण पाहायला गेलं दोनो तबाई पाहिलं आपण. आधी संदेश तदनंतर पवार प्रवीण पाटीलला तबाई मचवले. या ठिकाणी ओमकारवर देखील प्रहार केलेत. अवघ्या 2 धावसंख्येची गरज. आता दिलस्कूपचा फटका केल्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला. शॉट क्रिएट करत होता अनऑर्थोडॉक्स पद्धतीने आपण पाहायला गेला. शॉट क्रिएट करण्याचा प्रयत्न फसला गेला संदेश पाटीलचा. अवघ्या आपण पाहायला 25 धाबा धावफलकावरती 27चा पाठलाग करायचा म्हणजे 2 धाबा अवघ्या करायच्यात. आता आपण पाहायला गेला एक्सपिरियन्स केला जाईल का अगदी सेन्सिबल क्रिकेट केलं जाईल. अगदी सिंगल डबलला मॅचला विनंती केलं जाईल. संदेश पाटीलचा माइंडसेट काय ते नक्कीच समजला जाईल या बॉलवरती. पुन्हा एकदा तोच फटका फक्त दिल स्कूप केला. सुपला शॉट जो प्रेम आहे तोच खेळला आणि विजय धावालिया सबसे कातील संदेश पाटीलच्या बॅट मधून. यस अभिनंदन. विथ 11 जनुमान सावने टीम आणि हडलक असेल कसुरी कोंडा 11 सापोली टीम. परंतु या मॅचचा of the match man of the match या मॅचचा ठरतो विहित 11 जनुमान सावने टीमचा अतिशय आक्रमक पाठर. 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची मागणा पिसन इनिंग ज्याने खेळली. विजयी धाव ज्याच्या बॅट मधून आली. सबसे कातील संदेश पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील. या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हार्ड लक सापोली टीम. यावेळेस परंतु या स्पर्धेतून तुम्हाला नक्कीच आता तुमचा प्रवास जरूर संपला. परंतु मॅन ऑफ द मॅच देतील प्रदीप पाटील यांच्या शुभ असे पाटलांच्या हातातून पाटलांचा शुभ सन्मान. प्रदीप पाटील यांच्या शुभ असे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदेश पाटील. संदेश पाटील यस आपण पाहतोय प्रदीप पाटील यांचे शुभ असे मॅजिक टच हेअर कोपन कटिंग आपण पाहायला गेलं तर सलूनचं कुपन आहे अगदी जवळ त्यांच्या गावाच्या. त्यानंतर एक मेडल त्यानंतर एक मैत्री ट्रॉफीची एक आठवण म्हणून सामनावीरची ट्रॉफी देण्यात येईल. संदेश पाटील आक्रमक बॅटर 6 बॉल